दादागिऱ्या करून दादागिऱ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही, आमच्या तुमच्या ताकद आमच्या तिटंगडीला घेऊन पकडा वाटायची तयारी की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात. तर भगवानगडावर पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी यंदा वादळी भाषण केलं व यावेळी त्यांनी पहिल्यांदाच आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केलं व त्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की एक काळ असा होता की जवळपास 250 दिवस माझी मानसिकता अत्यंत वाईट झाली होती. जेव्हा माझी मीडिया ट्रायल सुरू होती तेव्हा माझी बहीण पंकजा मुंडे तासनतास माझ्याजवळ येऊन बसत होती. तिने आणि माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी मला मोठा आधार दिला. माझ्या विरोधात घोटाळ्याचे आरोप झाले, प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयाने मला क्लीन शीट दिली आणि जे न्यायालयात गेले त्यांना लाख रुपयाचा दंडही ठोठावला. एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या, असं धनंजय मुंडे हे म्हटले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आम्हाला आनंदच आहे, कारण आम्ही त्या चळवळीत होतो. पण काही लोकांना आरक्षणाच्या आडून ओबीसी कोट्यातून आरक्षण हवे आहे. ओबीसीचा MPSC कट ऑफ 485 होता, तर विशेष दुर्बळ घटकांचा 450 होता. मी ओबीसी असल्याने 480 गुण घेऊनही नापास आहे, पण तेच जर मी दुर्बळ गटात असतो तर 450 गुणावर पास झालो असतो. तुम्ही कोणाला फसवत आहे? सरकारने आरक्षणासाठी जे करायचे ते केलं आहे, आणखी द्या, आमची काही म्हणणे आहे, पण एका ताटातून काढून दुसऱ्या ताटात देऊ नका, असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं आहे. व मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की गुलामीचे गॅजेट लागू केलं म्हणजे लेकरंसुद्धा गुलाम समजता का? व जे तिच्या संघ पक्षात काम करतेत त्यांनी स्वाभिमान जागा ठेवावा. आमचे निजामांचे गुलामीचे गॅजेट आहे, मग तुम्ही इंग्रजांचे गॅजेट घेतले का? इंग्रज काय तुमच्या घरात राहत होते का? असे प्रश्न त्यांनी विचारले. 1931ची जनगणना घेतली, त्यांचं आरक्षण घेतलं, इंग्रजांच्या जनगणनेनं आरक्षण दिलं, मग तुम्ही कोण? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. व असं आम्ही म्हणायचं का? व म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही म्हणलो नाही, म्हणायचेही नाही. व तुम्ही डायरेक्ट म्हणले, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. व भगवानगडावरील मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबद्दल बोलताना असे किती आले आणि किती गेले, त्यांना आम्ही आधी आता आमच्या वाट्याला जर गेलात तर घरात घुसून मारू, असा इशारा त्यांनी देताना मराठ्यांनी खूप सहन केलं. तब्बल 36 वर्षापासून आम्ही तुम्हाला सहन करत आहोत, आता आमच्या वाट्याचं जायचं कारण नाही, असं मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांना दम दिला तर आमच्यामुळे त्यांचं सगळं गेलं, त्यांनी आम्हाला सारखे मारू नये, असा टोला धनंजय मुंडे यांनाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटतं व धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. जय महाराष्ट्र.